तालुक्यातील ओतूर पट्ट्यातील हे जे लॉज आहे, तर ह्या लॉजचं नाव आहे हॉटेल अमृत. इथं लॉजिंग आहे, बार आहे. आकाश हांडे यांच्या मालकीचं ते हॉटेल आहे असं या पाटीवरनं म्हटलं जाते. या लॉजवर एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळलेला आहे. हॉटेल मालकाने ओतूरच्या पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भाची नोंद केलेली आहे. संबंधित महिला या ठिकाणी नेमकी कशासाठी आली होती हे सुद्धा आता पोलिसांना शोधावं लागणार आहे. अर्थात हे जे लॉज आहे, हॉटेल आहे, कायदेशीर परवानगी घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु असं असताना इथं येणारी महिला आपल्या एखाद्या मित्राला किंवा पतिराजांना किंवा 18 वर्षाच्या कुठल्याही मित्रमैत्रिणीला कोणीही इथं येऊन संमतीनं राहू शकतं असा कायदा आहे. परंतु ही महिला मग इथं नेमकी कशासाठी आली, तिनं मुक्काम केला, तिचं इथं आधार कार्ड घेतलं होतं का, तिची नोंद होती का किंवा सोबत कोण होतं याचा तपास ओतूर पोलीस ठाण्यात करावा लागणार आहे. जुन्नर तालुका एक पर्यटन तालुका झालेला आहे. तालुक्याचं नाव सध्या एक चांगला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी एक तालुक्याचं नाव चांगलं आहे. परंतु अशा काही घटना घडल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. या हॉटेलमध्ये ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे त्या महिलेच्या मृत्यूचं कारण नेमकं काय, ती महिला इथे कधी आली होती, इथं वेगळं काही चालतं आहे का किंवा काही घातपात आहे का किंवा ठरवून त्या हॉटेल मालकाला बदनाम केले जाते का हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला हवा. संबंधित हॉटेल मालकाने त्या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट दिलेली आहे. आता पोलीस त्याचा शोध घेणार आहे. शिंदे नावाची ती महिला आहे. साधारण 32 वर्ष त्या महिलेचं नाव आहे असं प्रथमदर्शनी समजतं आहे. आता इथला हा जो बार आहे, लॉज आहे, इथं कोणीही मुक्कामी येऊन राहू शकतं. मित्र मैत्रिणी इथं राहू शकतात. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे, जर आपण तांबेंशी बोलूया. तानाजी शेठ, या हॉटेलवर एका आंबेगाव तालुक्यातील महिलेचा मृतदेह आढळला. पोलीस स्टेशनला तशा प्रकारची त्यांनी तक्रार केलेली आहे. तुम्ही काय सांगाल, काय असू शकतं प्रथमदर्शनी? वाणीसाहेब, प्रथम मी दुःख व्यक्त करतो की जी 31 वर्षाची शिंदे महिला आहे तिचा मृत्यू झाला. मग याला कारणीभूत कोण आहे? स्नेहल शिंदेच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे याचा शोध प्रथम पोलिसांनी लावावा. जुन्नर तालुक्यात अनैतिक धंदे चालणारे हे संपूर्ण लॉज, मुळात तालुक्यात चाललेले बेकायदेशीर ह्या लॉजवर पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवून त्या मालकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. आज अण्णासाहेब वागिरे कॉलेज आहे. आज आर्ट्स, सायन्स, कॉमर्स विद्यार्थिनी ओतूरमधील आणि ओतूरच्या परिसरातील येऊन शिकत असताना त्यांनी हा आदर्श घ्यायचा का ह्या लॉजवरती अनैतिक धंदे काय चालतात. मग त्याचा परिणाम जो होतो आहे तो शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतो आहे. वाणीसाहेब, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, ह्याविषयी बोलायचं कुणी, तर ओतूरमधील कोणी जनता पुढे येणार नाही आणि बोलणार नाही. काय त्याचं कारण? मग हा रोष ओढून घ्यायचा आहे ना. रोषाचा काय विषय? महिला मृत झाली, हॉटेल मालकाचा दोष नसेल तर विषय संपला. पण इथून वेगळं काही घडत असेल तर पोलिसांनी शोध घ्यायला हवा. वाणीसाहेब, मी आज परतही तुम्हाला सांगतो की सदर जुन्नर तालुक्यात संपूर्ण लॉजवर चाललेले अनैतिक धंदे चालतात. याच्यावर अंकुश ठेवायचा आहे कुणी? जुन्नर तालुक्यातील पोलीस प्रशासनाने. मग यांचा अंकुश आहे का? नव्याने बदलून आलेले ओतूर पोलीस ठाण्याचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्यांच्याशी आम्ही आता बोललो तर ते म्हणाले ओतूर परिसरामध्ये कोणतेही 2 नंबरचे धंदे चालू नाही, गैरव्यवसाय चालू नाही. केवळ मी नव्याने बदलून आलो आहे म्हणून तात्पुरते बंद नाही तर कायमस्वरूपी बंद राहतील. असं जर कोणाला वेगळं काय आढळलं तर त्यांनी त्यांचा नंबर डिस्प्ले केलेला आहे. त्या नंबरवर मला ते कळवा. सांगणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. वाणीसाहेब, सध्या जो संवेदनशील विषय आहे त्या विषयाशी आपण बोलतो आहे की ज्या अमृत लॉजवरती ज्या महिलेचा मृत्यू झाला 2 ते 3 दिवसापासून ती महिला ह्या लॉजवर मुक्कामी होते. मग ती महिला कशासाठी मुक्कामी राहिली? मग अशा अनेक किती महिला त्या लॉजवर येतात. म्हणजे हे अनैतिक धंदे हे केव्हापासून चालू झालेत? पण तानाशेठ, एक मिनटं थांबवतो. गैरसमज नको. कायद्याचं राज्य आहे. एखादा सज्ञान व्यक्ती किंवा तानाजीच तांबे सज्ञान आहे आणि त्यांच्यासोबत एखादी सज्ञान मैत्रीण इथं आली
तर तिथं राहू शकतात आधार कार्ड दिल्यावर. साहेब, हा कायद्याचा दुसरा पाठ झाला आहे. मी अजूनही सांगतो की अनैतिक धंदे, आधार कार्ड जरी दिलं ते पुरुषाचं असेल, महिलेचं नसेल. मी तर अशी विनंती करतो आहे जुन्नर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला की जुन्नर तालुक्यातले सगळ्या लॉजवर आपण दाढी घाला, चाललेले अनैतिक धंदे बंद करा, जेणेकरून ओतूरमध्ये जी घटना घडली अशी घटना दुर्दैवी परत जुन्नर तालुक्यात कुठे घडू नये. आणि ह्या लॉजच्या मालकांना साप बसला पाहिजे, लगाम लागला पाहिजे. कारण त्यांचं येणारं दिवसाचं इन्कम लाखो रुपयाचं असतं, म्हणून त्यांना त्याची काही पडलेली नसते. त्यांना वाटतं की आपण मॅनेज करू, पोलीस स्टेशन मॅनेज करू, डेप्युटी मॅनेज करू, SP मॅनेज करू. पण साहेब, ही जी कीड लागलेली आहे माझ्या ओतूर भागात, ही जी कीड लागली, कीड मी का म्हणतो आहे की माझं अण्णासाहेब वगैरे कॉलेज समोर आहे. आज मुली शिक्षण घेतात आर्ट्स, सायन्स, कॉमर्सला. मग त्यांनी हा आदर्श घ्यायचा का? समोरच 100 ते 150 मीटरच्या अंतरावरती आहे साहेब. हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्यांनी परमिशन दिल्यात त्या संदर्भात हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की मुलांनी काय आदर्श घ्यायचा आणि काय शिकायचं, हा मोठा प्रश्न पडला आहे. नवीन आलेले API साहेबांना मी विनंती करतो की साहेब, आपण 2 नंबर धंदे बंद केलेत, आम्ही तुमचं स्वागत करतो. पण आज जो अमृत लॉजवरती जो महिलेचा मृत्यू झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन त्या मृत महिलेला न्याय मिळण्याचं काम साहेब आपण पारदर्शकपणे केलं पाहिजे. कुणाची बाजू घेऊ नका. जर अमृत लॉजचा मालक चुकला असेल तर त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. पण अनैतिक धंदे जुन्नर तालुक्यातले संपूर्ण बंद झाले पाहिजे, हे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. अमृत लॉजवर संबंधित महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ती महिला कधी आली होती, किती दिवस मुक्कामी होती, ह्या हॉटेलवर संबंधित महिलेचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे का, महिलेच्या मृत्यूस नेमकं जबाबदार कोण आहे, लॉजचा मालक दोषी आहे की सोबत आलेल्या माणसाने काही घातपात केला आहे, याचा शोध पोलिसांनी लावायला हवा. बाजूलाच कॉलेज आहे, कॉलेजच्या जवळ हे लॉज आहे अशी तक्रार आहे. वास्तविक कॉलेजच्या जवळ अशा लॉजला परवानगी देणं प्रशासनाने थोडंसं जोखमीचं आहे. परंतु आता प्रशासनाने कुठल्या बेसवर यांना परवानगी दिली असेल तो एक भाग वेगळा आहे. परंतु ज्या शिंदे नावाच्या तरुण महिलेचा मृत्यू या ठिकाणी नेमका कशामुळे झाला, सदरची महिला कोणासोबत आली होती, ती किती दिवस इथं मुक्कामी होती आणि तिचं आधार कार्ड वगैरे घेतलेलं होतं का, इथं यापूर्वीपासून वेगळं काही काळंबेरं चालतं आहे का, याचाही पोलिसांनी शोध घ्यायला हवा. जुन्नर तालुक्याचे DYSP धनंजय पाटील, आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, आपणही नव्याने आलेले आहेत, नव्या दमाचे अधिकारी आहात. जुन्नर तालुक्याच्या तुमच्या हद्दीमध्ये कोणतेही गैरप्रकार चालू देणार नाही अशी तुम्ही भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे. या प्रकरणाचा सत्य छडा लावा, दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, ह्या जन्मभूमीमध्ये असं काही काळं बेरं होत असेल तर ते दुर्दैव आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.